नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. अशा पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी बनवाल तर भरल्या वांग्यापेक्षाही छान चविष्ट अशी लागते आणि वेळही कमी लागतो. चला तर मग आपण बनवूया. कापून बारीक चिरलेले वांगे. त्यासाठी आपल्याला कढाई गरम करायला ठेवायची. त्यात 3 चमचे तेल टाकायचं आहे. 5-6 लसूणच्या पाकळ्या चिरून घ्यायच्या आहे आणि वांगे बारीक चिरून मिठाच्या पाण्यात टाकायचे जेणेकरून ते काळे नाही पडणार. चला तर आपलं तेल गरम झालं आहे. आपण त्याच्यात मोहरी घातले, जिरं घातलं. आता लसूण टाकू. 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर त्यात टाकायचं. लसूण ब्राऊन झाल्यावर थोडंसं पाणी टाकायचं. तिखट झाल्यावर जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर भाजीला तेल नाही येत. थोडंसं पाणी टाकल्यानंतर भाजीला तेल येऊ द्यायचं. त्याच्यात आपले वांगे टाकावे लागतात. बारीक कापलेले वांगे त्याच्यात टाकू. छान असं तेल सुटलंय, खमंग वास येतोय. बघू शकता किती छान असं तेल आलंय भाजीला. आता आपण बारीक चिरलेले वांगे टाकू. बघू शकता मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगे काळे नाही पडत. छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. त्यात आता आपण पाणी टाकू. 1 तांब्या पाणी टाकायचं आहे आपल्याला. उकळी येते तोपर्यंत आपल्याला बाजूला शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून घ्यायचं आहे. हळद घेऊ. चवीनुसार मीठ टाकू. आता उकळी ही आली आहे. छान परतून घेऊ आणि त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकू आपण. शिजल्यानंतर भाजी घट्ट होते म्हणून सुरुवातीला कूट कमी टाकायचं. थोडीशी पातळ राहील असंच कूट टाकायचं. हलवून घ्यायचं आणि छान बघू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.